सोलापूर शहर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 75,000 जणांचा जन्म होतो। 2011 नंतर सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 11 लाखांनी वाढली असून 2011 मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 43,18,000 होती आणि 2025 मध्ये ही लोकसंख्या 54 लाखांपर्यंत पोहोचली आहे। नव्याने होणारे जन्म व दरवर्षी नोंदलेल्या मृत्यूची आकडेवारी नागरी नोंदणी पद्धती वार्षिक अहवालात असते। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 75,000पर्यंत नवे जन्म होतात, पण धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी सरासरी 32,000 जणांचा मृत्यू होतो। सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या मागील 20 वर्षात 12% वाढली आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 73% लोकांची भाषा मराठी असून 9.5% लोक कन्नड बोलतात। उर्वरित 17.50% लोकांच्या त्यांच्या स्थानिक भाषा आहेत। सोलापूर जिल्ह्यात 1,000 मागे 8.26% लोकसंख्या वाढ आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यात जन्माच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे। 2011 मधील जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 43,18,000 पर्यंत होती। दरवर्षी लोकसंख्येत 11 ते 12% नैसर्गिक वाढ गृहीत धरली जाते। कोरोना काळात मात्र ही वाढ 6 ते 6.5% होती। आता जातीनिहाय जनगणना पुढच्या वर्षी सुरू होईल। शासकीय योजनांसह महत्त्वाची धोरणे ठरविण्यासाठी लोकसंख्या महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे प्रत्येक 10 वर्षातून एकदा जनगणना होते, अशी माहिती मुख्य सांख्यिकी अधिकारी DM बंडगर यांनी दिली आहे। मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी सोलापूर जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 18 वर्षावरील 39 लाखांपर्यंत होती। त्यात 18 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या 23 लाखांपर्यंत आहे। तरुणांची ताकद हीच जिल्ह्याच्या विकासातील जमेची बाजू आहे। पण सोलापूर जिल्ह्यातील लाखो तरुण शिक्षण विशेषतः नोकरीच्या निमित्तानं सध्या परजिल्ह्यात परराज्यात स्थायिक आहे। त्यामुळे हजारो कुटुंबात सध्या आई वडील असे दोघेच असल्याची वस्तुस्थिती आहे।